वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शिरपूर तालुक्यातील निमझरी येथे शनिवार दिनांक 25 जुलै रोजी भक्ती, श्रद्धा आणि समाजसेवेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे। निमझरी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भव्य श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याच दिवशी भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। आषाढी एकादशी म्हटले की प्रत्येक वारकऱ्याच्या मनात पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन, टाळ मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तीचा महासागर उभा राहतो। पंढरपूरला प्रत्यक्ष जाऊ न शकणाऱ्या हजारो भाविकांसाठी निमझरी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र बनले असून यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। मंदिर परिसरात पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होणार असून काकड आरती, हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन आरती आणि दिवसभर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिर परिसरात पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून काकड आरती, श्री विठ्ठल रुक्मिणी पूजन, हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन आरती आणि दिवसभर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात भक्तांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळणार असून मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक वातावरण कायम राहणार आहे। भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीने विशेष नियोजन केले आहे। दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतेची व्यवस्था, स्वयंसेवकांची नियुक्ती तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। शांतता, शिस्त आणि भक्तिभाव जपत दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर समितीने केले आहे। धार्मिक कार्यक्रमासोबतच समाजसेवेची परंपरा जपत सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सेवा रक्तपेढी नंदुरबार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरात युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले। येत्या 25 तारखेला 25/7/26 शनिवारी आषाढी एकादशी निमित्त तालुक्यातील परिसरातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या भाविकांना आम्ही विठ्ठल मंदिर प्रतिष्ठान निमझरी यांच्या वतीने आवाहन करतो की आषाढीला सर्व भाविकांनी यायचे आहे आणि मनापासून पूर्ण आनंद घ्यायचा आहे। सगळ्यांनी दिंडी वगैरे येताना सगळ्यांनी काळजी घ्या, शांततेत या आणि शांततेत जा असं आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करतो। तसेच रस्त्यात सर्व भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। इथं ब्लड कॅम्प साठी RSS वाले वगैरे, मुकेश पटेल ब्लड कॅम्प, नंतर नंदुरबारचे ब्लड कॅम्प वाले येणार आहेत, RSS वाले इथं सेवा देणार आहेत आणि अनिरुद्ध बापू केंद्र यांचे 120 प्रतिनिधी इथं दिवसभर कार्यरत राहणार आहेत सेवेसाठी। आपले स्वामी समर्थ केंद्र, गायत्री माता प्रतिष्ठान, सर्व जेवढे खंडेराव बाबा प्रतिष्ठान, इस्कॉन टेम्पल आणि इथं सर्व भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे आणि पंचायत समिती अंतर्गत नवीन काही योजना आहेत त्यांच्याविषयी ते इथं उपक्रम राबवणार आहेत, ते प्रत्यक्ष लोकांना दाखवणार आहेत। याच्यात ते त्रिवेणी संगम म्हणजे एक आषाढी एकादशी निमित्त परमार्थिक कार्य होईल, धार्मिक कार्य होईल, रक्तदानाचे पण आहे आणि लोकांना सोयी सुविधा शासकीय काय काय योजना आहेत त्याच्याविषयी माहिती देणार आहेत। आमचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रतिष्ठान हे यात्रेसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे। तरी सर्व भाविक भक्तांचे आम्ही स्वागतासाठी तयार आहोत। तरी सर्व भाविक भक्तांनी पूर्ण जल्लोषात यात्रेचा आनंद घ्यायचा आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण।